मित्रांनो, विश्वास ठेवून तुम्ही एखाद्या व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नी दिले आणि त्याच व्यक्तीने तुमची फसवणूक केली, तुमची जमीन, घर किंवा बँक खाते तुमच्या नकळत परस्पर विकले किंवा हडपले, अशी फसवणूक झाली असल्यास अजिबात घाबरू नका. कायदा तुमच्या पाठीशी कसा उभा राहू शकतो हे आपण आज समजावून घेऊयात. अशा परिस्थितीमध्ये आपण 2 प्रकारे कुलमुखत्यारपत्र धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. तुम्ही तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जा. त्या व्यक्तीविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात म्हणजेच क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेअंतर्गत म्हणजेच BNS अंतर्गत प्रथम माहिती अहवाल म्हणजेच FIR नोंदवा. जर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली तर तुम्ही थेट पोलीस अधीक्षकांकडे किंवा फौजदारी न्यायालयामध्ये खाजगी तक्रार म्हणजेच प्रायव्हेट कंप्लेंट देखील दाखल करू शकता. जर त्या व्यक्तीने कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून तुमची जमीन किंवा घर परस्पर कोणाला विकले असेल तर तो व्यवहार कायदेशीररित्या रद्द करणे गरजेचे आहे. यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये झालेले खरेदी दस्त रद्द करून मिळण्यासाठीचा एक दावा दाखल करा. त्याचप्रमाणे पुढील व्यवहार रोखण्यासाठी न्यायालयाकडून तातडीने मनाई आदेश मिळवा, जेणेकरून ती मालमत्ता पुढे कोणालाही विकता येणार नाही. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला योग्य निर्णय तुमचे मोठे नुकसान टाळू शकतो. भविष्यात कोणालाही मुखत्यारपत्र देताना ते विशिष्ट म्हणजेच ठराविक कामापुरतेच द्या. अमर्याद हक्क देणारे सर्वसाधारण मुखत्यारपत्र देणे टाळा.